तलोजे मजकूर गावातील समालोचक क्षेत्राची ओळख साई राजे. धन्यवाद महागुरु, धन्यवाद योगेश मडवी सर. सन्माननीय शरद पाटील साहेबांचा येतोची सन्मान किशोर पोरजी यांच्या शुभास्ते इथे केला जात आहे. आजची रंगत आमच्या मान्यवरांच्या संघात सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. स्वर्गीय किसन दशरथ पोरजे आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ दानसर आयोजित साक्षी स्टार सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड इनामपुरी चषक 2025 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. तलोजा मजकूर टीमचे कोच या ठिकाणी आमचे उमेशजी राजे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. आमचे अनिल राजे आमचे बंधू आहेत. कामेजी पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. त्यानंतर आमचे नयन पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. आमचे राज म्हात्रे मॅन फ्रॉम रोहिंजन हे देखील मॅचचा आनंद घेत आहेत. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. घेऊन चालतोय क्रिकेटच्या अथांग महासागरावरती. इथे अवतरले हे क्रिकेटचे भव्य दिव्य दिव्य तारंगण गोलंदाज सज्ज होतोय. या ठिकाणी तेजस समोर फलंदाज संगम राजे. यावेळी चेंडू पाडल्यानंतर थोडंसं स्विंग होतोय. जबरदस्त गोलंदाजी या ठिकाणी पाहिली. संगम राजेने आजच्या झालेल्या टुर्नामेंटमध्ये आपण पहिला सरपंच उपसरपंच चषक नितलसमध्ये काही धुवाधार फलंदाजी केली. वैयक्तिक 53 धावांची इनिंग त्यांनी साकारली. परंतु आज या मैदानावरती संगम राजे नावात दहशत आहे, परंतु तो खेळ इथे मैदानावरती व्हायला हवा. गोलंदाज सजय षटकातील पुढील चेंडू. यावेळी फटका चेंडूच्या वेटी लाटांवरती तरंगत असताना बिग विकेट मैदानातून बाहेर. संगमला परतावं लागेल. कोहिनूर हिरा तो चंपून आला. अरे कोहिनूर हिरा तो चंपून आला. रायगड जिल्ह्याची शान आहे रे, दानसर गावाची शान आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. बघा सर्व सतीश म्हात्रे साहेबांचे खास परम मित्र आमचे बालाराम मडवी. बालाराम मडवी बघा मित्रांनो, पावसाळ्यात धुरला उडवणारे, हिवाळ्यात वातावरण तापवणारे आणि उन्हाळ्यात एका नजरेत समोरच्याला गार करणारे व्यक्तिमत्व. चला उर्फ बालाराम मडवी अर्थात बालू मामा. सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत. ज्या विकेटसाठी सापलं रचलं गेलं होतं तो फलंदाज संगम राजे शून्यावरती बाद होतोय. कुणाल पाटीलला मात्र आता स्वतःच्या खांद्यावरती जिम्मेदारी घ्यावी लागेल. मॅचचा आनंद घेत आहेत या ठिकाणी भरतजी राजे, संदीपजी राजे असतील, आमचे उदय राजे मॅचचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून कमलाकर शेठ पाटील, श्री विठ्ठल रखमाई बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे मालक कमलाकर दादा देखील मॅचचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. समोर फलंदाज कुणालला मात्र जिम्मेदारीने तर खेळ करावा लागेल. गोलंदाज तेजस पाटीलची ही तेजोमय कामगिरी. हो यावेळेस वेगवान चेंडू होता. चेंडू पाडल्यानंतर झपक्यानं आत आला आणि या चेंडूवरती कुणाल देखील अशाभूत अशा नजरेनं पाहत बसलाय. नक्कीच या ठिकाणी बॅक टू बॅक 3 चेंडू डॉट खेळलायत. या ठिकाणी सुरेख गोलंदाजी तेजस पाटीलची ही तेजोमय कामगिरी. जबरदस्त गोलंदाजी. भरपूर चर्चेमध्ये आणि भरपूर फॉर्म मध्ये चालणारा हा गाथा 11 तलोजा मजकूर संघ. समोरच्या दिशेनं बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये आहे की नाही पाहावं लागेल, परंतु इथे सापला रचला गेलाय. कुणाल सारखा वादल मैदानाच्या बाहेर. तर इथे सन्माननीय धनंजय दादा पोरजी यांच्या वतीने समालोचन ग्रुपसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. त्यांचे मनपूर्वक आभार. हा 1500 रुपयाचं कॅश प्राइज तिन्ही समालोचकांसाठी धनंजय दादा मनपूर्वक आपला आम्ही आभार व्यक्त करतो. पंकज मडवी जबरदस्त ऑडिटर फलंदाज तलोजा मजकूर भोईरपाडा टीमचे मॅच आनंद घेता. पंकज कडनं देखील स्पर्धेसाठी शुभेच्छा येतात. मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पंकज मडवी आपलं देखील. बिग विकेट मैदानाच्या बाहेर झाल्या 2 फलंदाजांचा. इथे मात्र नक्कीच गोलंदाजाचा मी नक्कीच कौतुक करेन. तेजस पाटील. संगम शून्यावरती बाद झाला, कुणाल शून्यावरती बाद झालाय. इथे संकटामध्ये अडले मी म्हणेन गाथा 11 तलोजा मजकूर टीम. आमचे अक्षयदादा पाटील या टीमचे पॅकर आहेत. निश्चित नितीनदादा गावण
नक्कीच मॅचचा आनंद घेत असतील. सर्वांचं मनपूर्वक स्वागत आपण या ठिकाणी करूया. संगम बाद झाला त्यानंतर कुणाल बाद झाला तर नवीन येणारा फलंदाज ऋषी पाटील आता जिम्मेदारीनं खेळ करावला. काय गोलंदाजी करतोय तेजस पाटील. नक्कीच कौतुक करीन तेजस. सुरेख गोलंदाजी, अचूक टप्पा, दिशा, वेग, नियंत्रण तेजस पाटील. यावेळी बॅटची करा आणखीन एक विकेट. फलंदाज बाद ऋषीला परतावं लागेल. हो रॅट्रिक संपादित केली आहे. एकदा जोरदार टाळ्या तेजस पाटील साठी. गावदेवी आईची ओटी भरिली प्रियंका वैनिनी गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवी आईची ओटी भरिली प्रियंका वैनिनी गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवीचा आशीर्वाद गणोबा देवाचा आशीर्वाद. धन्यवाद धन्यवाद. काय गोलंदाजी. एकदा तेजस साठी जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो. काय गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फेकले डॉट. या ठिकाणी या स्पर्धेचे पहिले मैदान षटक हाताळणारा हा गोलंदाज या ठिकाणी नक्कीच संपादित करणार का तेजस पाटील. खूप चांगली गोलंदाजी करतोय. ब्राह्मण करोले टीमच्या बाजूमधून टॉस त्यांनी जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. इथे धनंजय पोरजी यांचे सुकन्या आपण पाहतो. शर्वजी आणि देवांश क्रिकेटचा आनंद घेत असताना व्यासपीठावर त्यांचं आम्ही मनपूर्वक इथे अभिनंदन करतो. क्या बात आहे. आनंदाची डोही आणि आनंदाचे तरंग आमचे चिमुकल्या. मॅचचा आनंद घेत आहे. सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय. समोर फलंदाज राहुल पाटील माफ करा राहुल राजे या ठिकाणी खेळतायत. राहुल वरती जिम्मेदार आली. मी म्हणेन तेजस आमचे 12th मॅन आहेत. तेजस तुझं देखील मी कौतुक करेन. चांगला खेळ इथे करावं लागेल. यावेळी जबरदस्त चेंडू आणि या स्पर्धेची पहिली मैदानावर एकदा जोरदार टाळ्या गोलंदाज तेजस पाटील साठी. विकेट कीपर तो धनंजय पोरजी इक्बाल धनंजय ओपनर जोडी. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. चौकार आणि तो षटकार मारी उमेश माळी बॅटमन भारी. डोल्यावर मारतोय टोला त्या देसाई गावाचा तो मैदान गाजला. तर इथे क्रिशा 11 ब्राह्मण करवले क्रिकेट संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. सिद्धार्थ भंडारी ब्राह्मण करवले यांच्या वतीने त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. नक्कीच तलोजा मजकूर संघाची स्थिती या ठिकाणी पाहिली तर खूपच बिकट परिस्थिती या ठिकाणी आपण पाहू शकाल. 3 धावांची पॅनल्टी देखील आहे. दुष्काळामध्ये 13वा महिना -3 मध्ये देखील संघ भरपूर मागे. मी म्हणेन आल्या आल्या त्यांनी केलेला हा भरपूर जेवण. मी म्हणेन हा जेवण त्यांच्या अंगलट आलाय. आता चांगला खेळ मयूर राजेला मात्र इथे करावा लागेल. राहुल वरती जिम्मेदारी आली आहे. तेजसने खूप चांगली गोलंदाजी केली. आता नवीन गोलंदाज नगेन राणे. फुल्लर लाईनचा चेंडू समोरच्या दिशेने सापला रचलाय. आणखीन एक फलंदाज बाद. मयूरला देखील परतावं लागेल. जय राजेवरती आता जबाबदारी आली. आता जयला इथे हिरो बनायचा आहे. मॅचची संपूर्ण जबाबदारी जयच्या खांद्यावरती आली आहे. यावेळी साचून आपण पाहिला ऑफ स्टंपच्या बाहेर पंचांच्या दिशेने वळताय. 2 हात जमिनीला समांतर आणि पंचांनी हा चेंडू वाईट घोषित केला. नक्की वाईट साठी तुम्हाला एक रिव्ह्यू आहे, तुम्ही घेऊ शकता नक्कीच. चला दूध का दूध और पाणी का पाणी. टीव्ही अंपायर या ठिकाणी जोडले जातील. आमचे कैलासदादा पोरजे असतील आणि आमची टीम या ठिकाणी सज्ज आहे. कृष्णा
म्हात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज झालेत. इथे सन्मान्य नितीन पाटील धरणा यांच्या वतीने जागृती 11 ब्राह्मण करवले क्रिकेट संघ आणि त्याचबरोबर साक्षी स्टार ट्रॉफीला शुभेच्छा आलेल्या आहेत. मानाची सन्मानाची अभिमानाची स्पर्धा आपण या ठिकाणी अनुभवतोय. नक्की साक्षी स्टार चषक 2025 हा जबरदस्त पर्व. प्रत्येक चौकारासाठी जयराजे यांच्यासाठी 500 रुपयाचा पारितोषिक आहे. आमचे छोटे बुवा प्रथमेश केनी, आमचे बंटी. वाईट बॉल आहे नक्कीच. गोलंदाज तयार नयन. फुलर लाईनचा चेंडू होता, टॅप केला, चॉप करताय, चेंडू चाललाय बॅकवर्ड पॉइंट रिझर्व मध्ये चेंडू चालतोय, परंतु तिथे खूप चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी पाहिलं तर नक्कीच मिळतील. या चेंडूवरती बऱ्याच कालानंतर इथे आल्यात या चेंडूवरती 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या धाव फलकावरती 3. खूप चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहिली ब्राह्मण करवली टीमच्या माध्यमातून. काय जबरदस्त 4 मोठे फलंदाज मैदानाच्या बाहेर झाले. संगम राजे असतील, मयूर राजे, कुणाल पाटील, ऋषी पाटील हे जबरदस्त फलंदाज मैदानाच्या बाहेर झालेत. आता संपूर्ण जबाबदारी आता राहुल आणि जयच्या खांद्यावरती आली आहे. आता संघाला मात्र तुम्हाला एक पार्टनरशिप करायची आहे. हो फुल्लर लाईनचा चेंडू होता, ज्या दिशेने हवा होता त्याच दिशेने चेंडू देखील आला होता, पण बॅटच्या स्लॉट मध्ये नव्हता हा चेंडू. गरज नव्हती बी बने फुलटॉस चेंडू होता, बॅटच्या प्रॉपर रडार मध्ये नव्हता. एकदम अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 4. लेग बायच्या स्वरूपात धाव मिळेल सिंगल. विकास पोट फेटालीचे जबरदस्त फलंदाज गोलंदाज अष्टबोली क्रिकेटर आमचे प्रथमेश केनी मॅचचा आनंद घेतात. प्रथमेश स्वागत आहे तुमचं देखील. इथे गोलंदाज नयन राणे खूप चांगली गोलंदाजी करत आहे. समोर फलंदाज राहुल. यावेळेस देखील अगोदर टप्प्याचा चेंडू होता, इथे रनआउटचा खतरा, परंतु एक धाव अंकित केली जाईल. एका धावच्या बरोबरीने संघ जाऊन पुढे सरसावतोय. एकूण धावसंख्या 5. 5 धावा येतात. मोठ्या फटक्याच्या विचारामध्ये दोन्ही फलंदाज आता शांत झालेत मी बने, कारण मोठे फलंदाज बाद झाले. संगम, मयूर, कुणाल, ऋषी आणि या षटकातील अद्याप देखील 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. चांगली पार्टनरशिप व्हायला मी म्हणे 50-55 धावा या मैदानावरती मी म्हणे सेफ आहेत, कारण तलोजा मजकूर टीमची गोलंदाजी देखील खूप पॉवरफुल आहे. ट्रॅकरचा हा चेंडू समोरच्या दिशेनं खेळण्याचा प्रयत्न होता. शॉर्टर मॅन मध्ये फक्त मिळेल सिंगल. सिंगलच्या बरोबरीनं संघ जाऊन टेपला. एकूण हाफ डझनामध्ये अर्थात 6 धावा आहेत. P2 मध्ये इथे चांगला खेळ हवा होता, तो होत नाही मी म्हणे, कारण सलामीवीर फलंदाज मैदानाच्या बाहेर झाल्यात. राहुलसाठी आडव्या बॅट न खेळण्याचा प्रयत्न. षटक क्रमांक 2. एकदा जोरदार डाला गोलंदाज रन. नयन साठी देखील खूप चांगली गोलंदाजी. 2 षटकाची समाप्ती. धावसंख्या 10 फलकावरती. गाथा 11 तलोजा मजकूर टीम 6. आपण सारे जाऊ सलारे सामने बघायला, जाऊ सामने बघायला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसरे गावाला. धन्यवाद डीजे मास्टर. चला पंच लगेच आपण सामना चालू करतोय. प्रत्येक षटकासाठी 5 मिनिट आहेत. नक्कीच समोर फलंदाज जय राजे. क्रिशा 11 ब्राह्मण करवले क्रिकेट संघाला बुर्दुल गावातील एक सिनियर क्रिकेटर प्रवीण पाटील यांच्या प्रवीण म्हात्रे यांच्या वतीने शुभेच्छा आलेल्या आहेत. त्याचबरोबर सागर पाटील यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा आलेल्या आहेत. बुर्दुल दांडीगुल फलंदाज बाद चॉकलेट बॉय जय राजे या ठिकाणी जातोय. नक्कीच पॅवलिनच्या रस्त्यानं. जय गणेश्वर क्रिकेट संघानी इनापुरी 436 मनाचा ठेवीला, चषक मनाचा ठेवीला. साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसरे गावाला.
अनुज मडवी या ठिकाणी येतात. अनुजकडनं मात्र भरपूर साऱ्या अपेक्षा, इच्छा, महत्वाकांक्षा या ठिकाणी गाथा 11 तलवारचा मजकूर टीमला आहेत, परंतु तो खेळ इथं व्हायला हवा. राहुलमध्ये देखील भरपूर क्षमता आहे, ताकद आहे आणि ती ताकद इथे पणाला लावली. अनुज मडवी येत आहेत. एकूण फलंदाज आपण पाहिलेत 5 फलंदाज. अर्धी सेना गाथा 11 तलवारचा मजकूर टीमची मैदानाच्या बाहेर झाली आहे, परंतु आता इथे मात्र संयम दाखवायला हवा. अनुजमध्ये क्षमता आहे, राहुलमध्ये क्षमता आहे, धावसंख्या आणि तेजस्वी चालणारी तेजोमय कामगिरी. वैयक्तिक 4 फलंदाजांचा घाशा त्यांनी गुंडाळला गेलात आणि त्यांनी धावसंख्या खर्च केली फक्त आणि फक्त 0. क्या बाद आहे तेजस, जबरदस्त गोलंदाजी. अनुजकडनं एकदा अपेक्षा आहेत, चांगला खेळ इथे व्हायला हवा. 5 षटकांची मॅच, 40+ तरी धावा तुम्हाला बनवावे लागतील. यावेळेस ऑफ साईडला गेल्याचा प्रयत्न, कटकण्याचा प्रयत्न, ऑफस्टॉपच्या जास्त बाहेर मनोज सर आमच्याकडे बोलतायत आणि वाईटची खून या दिशेने करत असताना एकदा अंकित केली झाली. एकूण धावसंख्या धावफलकावर पाहिले गेले तर 7 धावा आहेत धावफलकावरती. आकाश पाटील आणि सचिन राजे आमची येवन जोडी मैदानाकडे येतात. स्वागत आहे आकाश आणि आमचे सचिन, मनपूर्वक स्वागत. यावेळेस देखील जबरदस्त तडाखा, इथे गॅप आहे भरपूर मोठा, धावसंख्येचा नाही तोटा, मिळतील 4-4-4, संघर्षाच्या संघर्षमय 4 रन. गजानना गणराया देवाच देव महान, तू देवाच देव महान. तव भक्ताला सतीश व्हायला भक्तीचं वरदान दे रे, भक्तीचं वरदान. हे बाप्पा गजानना गणराया देवाचा देव महान, तू देवाचा. मी म्हटलं होतं, मी कौतुक केलं होतं, ती क्षमता, ती ताकद इथे पणाला लावावं लागेल. अनुजला मात्र इथे सिद्ध करावं लागेल की माझं नाव देखील अनुज मडवी आहे. इथे मात्र त्याला चमकावं लागेल, जो झिजेल तोच चमकेल. यावेळेस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, बॅटच्या प्रॉपर स्लॉटमध्ये नव्हता चेंडू. चेंडू जात आहे डॉट. का वेग आहे तेजसच्या गोलंदाजीचा मी विचार केला तर जबरदस्त. कमी वयामध्ये त्यांनी नक्कीच चांगल्या कारकिर्दीकरिता त्याची वाटचाल आपण या ठिकाणी पाहतो. तेजस पाटील सुरेख गोलंदाजी, P1 मध्ये त्याची गोलंदाजी खूप धारदस्त राहिली आहे. मेडनवर त्यांनी हाताळला. समोरच्या दिशेनं तितकीच लांबी, तितकाच अंतर, अनुजच्या बॅट्स मधून आलेला A1 क्वालिटीचा ग्रेट षटकार. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. 6260 नंबर वाला रायगड ठाण्याचा फेमस. 4 बांगड्यावाला वाडीवाला सतीश भाई आणि BMW गाडीवाला सतीश भाई. धावसंख्याचा विचार केला, एकूण धावसंख्या धावफलकावरती 17 धावा तेजसवरती आक्रमणाला सुरुवात केली. मी म्हणेन अनुजचं मी वक्तव्य केलं होतं, अनुजमध्ये क्षमता आहे, ताकद आहे, होश आहे, जज्बा आहे, जुनून आहे. आणि तो जज्बा जुनून कायम ठेवण्याचा प्रयत्न या मैदानावरती दाखवत असताना गोलंदाज सज्ज तेजस. हो, यावेळीच वेग पहा, वेग पहा, प्रचंड वेग, वेगाची स्वारी गोलंदाजी करतोय, लय भारी तेजस्वी गोलंदाजी. षटकातील पाहिला तर शेवटचा चेंडू अद्याप देखील बाकी असतील. धावसंख्येचा विचार केला, एकूण धावसंख्या धावफलकावरती 17. फलंदाज बाद झाले तर गाथा 11 तलवारचा मजकूर टीमचे एकूण 5. शेवटचा चेंडू आहे तेजस यांच्या षटकातील 17 धावा धावफलकावरती. समोरच्या दिशेनं चांगला फटका. विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटणे उद्या मी, कारण सामर्थ्य नाशवंत नाही. छाटले जरी पंख माझे तरी उद्या मी, नव्याने उडणार मी. रोखेल कोण मजला, अशी कोणती भिंत या जगात नाही. हेच सांगण्याचा प्रयत्न अनुजच्या बॅट्समधून आलेला संघर्षाचा संघर्षमय 4 रन. पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची नोंद होणार नकाशावरती. बिबा पाटील इंटरनॅशनल एअरपोर्टची नोंद होणार नकाशावरती. दिबांचं नाव लागेल विमान तळाला, देवी नवसाचा गणपती. 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 सजविला बाप्पाचा, बसविली मंगल मूर्ती. लोकनेते दिबा पाटलांची दिसे मकारान या कीर्ती.
उद्या वार असणार आहे तो शनिवार आणि उद्याचे लॉर्ड्स रोहिंजन ए आणि त्यांना फाईट करणारा संघ असेल नागाव. दुसरा संघ असेल तो खारघर बनाम स्कायरा वाहाल आणि तिसरा संघ असेल तो दातिवली विशाल त्यांना फाईट करणारा संघ बातान. जोविवली बनाम ओवले हा संघ असेल जयेश पाटील याची ओवली हा संघ आहे. तर नक्कीच रिपोर्ट करायचा आहे रोहिंजन ए संघाला नक्कीच 9:30 वाजता. जागृती स्पोर्टचे ऑनर आमचे राहुलभाई पाटील इथे गोलंदाजी करणार आहेत. क्रिकेटवरती असणारा प्रेम ते या ठिकाणी व्यक्त करताना समोर फलंदाज राहुल. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिले गेले तर 21 गणरायाचा शुभांक राहुलला रोधरूप धारण करावं लागेल. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न अलाउन द कार्पेट लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत अनु स्ट्रायकेट येतील. एका धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतं. एकूण धावसंख्या 10 फलकावरती आखली गेली आहे कोरली गेली. एकूण धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली तर 22. डबल दुरी मैदानावरती पाहतोय. 40 ते 45 धावा होऊन तलोजा मजकूर टीमसाठी एक जमिनीलगतची बाजू असेल परंतु ती क्षमता अनुजने मात्र रौद्ररूप धारण केलं. त्याच्या बॅट्समधून आपण 2 चौकाराने एक षटकाराची एक खेळी आपण पाहिली परंतु राहुल पाटील या ठिकाणी गोलंदाजीसाठी सज्ज. इथं मात्र आपण पाहिलं क्षेत्ररक्षण पहा शॉर्ट टर्मॅन देखील तैनात केला त्याने. डीप मिड विकेट वाईडिश लॉंग आणि एक्स्ट्रा कव्हरमध्ये क्षेत्ररक्षणाची आखणी इथे करत असताना राहुल पाटील इथे गोलंदाजीसाठी सज्ज. समोर फलंदाज अनुच्या बॅट्समधून धावसंख्या येतात त्या बनवाव्या लागतील. हिम्मत मर्दा तर मदत आहे खुदा. इथे मात्र चांगली फलंदाजी तलोजा मजकूर टीमसाठी त्याला आता पेटावा लागेल. मैदानावरती मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. स्वीप करण्याचा प्रयत्न चांगला फटका क्लास दाखवला. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये धन 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 करत असताना गोलीच्या वेगानं गोलीगत 4 रन. जीवाचा जीव लगे यार दानशूर आणि दिलदार आहे माती कर्तबगार श्री जनसेवेचा भार साक्षी एंटरप्राइजेस वाला. नक्कीच मॅचचा आनंद घेत असताना आपण पाहतोय ओमसाई 11 टीमचे खंदे समर्थक ज्ञानेश्वर पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. ज्ञानेश्वर आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. चौकार आलाय. चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतो. एकूण धावसंख्या 26. अनुज समोरच्या दिशेनं ताकदीचा प्रचंड वापर परंतु मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक आहेत अगदी सोप्या हाताने तर झेल कॅरी केलाय. नयनना इथे झेल टिपलाय आणि फलंदाज बाद. या ठिकाणी अनुजला परतावं लागेल. भाग्याची 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 विसाक्षी कन्या भाग्याची 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 विसाक्षी कन्या भाग्याची. जन्माला आली प्रगती झाली जन्माला आली प्रगती झाली माझ्या सतीश दादाची. भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची 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 साक्षी कन्या भाग्याची. वैशाली ताईची पुण्याई हाय नशीब बनलो सतीश भाई नशीब बनलो सतीश भाई नशीब बनलो सतीश भाई. नवीन येणारा फलंदाज हेमंत पाटीलला आपण या ठिकाणी पाहतो. एक वेगवान तेज थरार एक अष्टपैलू क्रिकेटर आहे. तलोजा मजकूर टीम गाथा 11 तलोजा मजकूर टीम या ठिकाणी पाहतोय. संघाची धावसंख्या 10 फलकावरती पाहिली गेली 26 धावे 10 फलकावरती. षटक क्रमांक 4 प्रगतीपथाच्या समोर त्या दिशेने डीप लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. तत्पूर्वी मिळेल ते सिंगलच्या बरोबरीने एकूण धावसंख्या 27. राहुलचे बॅट कधी बोलणार. राहुलकडनं भरपूर साऱ्या अपेक्षा आहेत तलोजा मजकूर टीमला कारण राहुलमध्ये भरपूर ताकद आहे. मोठा स्कोर उभा करण्याची आता मात्र पेटावं लागेल. स्वतःला सिद्ध करावं लागेल. राहुलवरती आक्रमण करावं लागेल. समोरच्या दिशेने खेळतात व्ही शेप मध्ये गॅप मोठा धावसंख्येचा नाही तोटा मिळतील 1/4. गावदेवी आईची ओटी भरिली प्रियंका वैलिनी गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवी आईची ओटी. या चौकाराच्या बरोबरीने संघ जाऊन टेपला. एकूण धावसंख्या 10 फलकावरती 31. 31 धावा. शेवटचा बॉल राहुलसाठी. यावेळी समोरच्या दिशेने पुन्हा एकदा ऑन साइड मध्ये खेळतात. काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहेत प्रोटेक्शन देतील. एक धाव सहजरित्या पूर्ण. षटक क्रमांक 4 ची समाप्तीचा इशारा पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी येतोय आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर गाथा 11
तलोजा मजकूर टीमची धावसंख्या धावफलकावरती पाहिले गेले 32. रायगड ठाण्याची टीम मध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी आपल्याला पाहावयास मिळते. मयूरराजे असतील, ब्रह्माराजे असतील, त्यानंतर हेमंत सारखा एक जबरदस्त गोलंदाज आणि कुणाल सारखा एक अष्टपैलू क्रिकेटर या टीम मध्ये खेळताना दिसतोय. परंतु तुम्हाला इथे धावसंख्येचा अंबार उभा करावा लागेल. समोर फलंदाज राहुल राजे आणि गोलंदाजच्या मार्कवरती राहुल भंडारी, किपर राहुल पाटील. म्हणजे आज आमचे स्कोरर देखील राहुल फोरजी आहेत. म्हणजे राहुल 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 सर्व ठिकाणी राहुलचं वादळ आपण या ठिकाणी पाहतोय. दुहेरी धाव जोखीम आहे, हाय रिक्स हाय बेनिफिट्स, हा इकॉनॉमिक्सचा नेम आपल्याला शिकवतोय. परंतु तिथे रिक्स घेतली आणि मिळतील इथून 2 धावा आणि 2 धावेच्या बरोबरीने संघ जाऊन ठेपतोय. एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला गेल्या तर 34 धावा. राहुलला मात्र इथं फेटावा लागेल आणि ती क्षमता, ती ताकद इथे मात्र स्वतःला सिद्ध करावं लागेल. राहुल मध्ये ताकद आहे. हो यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. राहुल शेवटचे 4 चेंडूमध्ये तुला आक्रमण करायचं आहे. संकट गगनी गडगडते, उरी समस्या कडकडते, तना मनाला भेगा परून उभय चराचर कडकडते. मग तू ही त्रिशूल डमरूधर डम 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 कर, आरूढ होतो सर्वांवरती, प्रलयकारी तांडव कर. राहुल राजे तो एक प्रयत्न अजून कर, तो एक प्रयत्न अजून कर. 4 चेंडूमध्ये तुला इथं धुवाधार फलंदाजी करायची आहे. अभि नाही तो कभी नाही आहे. गोलंदाज सज्ज, फुल्लर लाईनचा चेंडू बॅटच्या स्लॉट मध्ये, ताकदीचा अभाव की प्रचंड ताकद. चालला चेंडू डीप विकेट बाउंड्री रेषेच्या बाहेर. दमदार, शानदार, रुबाबदार षटकार. समाजसेवक डॅशिंग भारी, समाजसेवक डॅशिंग भारी, कधी कुणाला झुकला नाही, कधी कुणाला झुकला नाही. आमच्या किशोर या ठिकाणी आमच्या अक्षयदादा पाटील देखील मॅचचा आनंद घेतात. मंचकावरती येण्याची आम्ही तुम्हाला विनंती करतो. अक्षय पाटील असतील, याच गावचे लाडका बाचा म्हणून त्यांच्याकडे आम्ही सातत्याने पाहतो. अनिल राजे आपण देखील मंचकावरती या. कामेश पाटील आपण देखील मंचकावरती या. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जाणार का, मस्त टायमिंग होतोय. फलंदाज राहुलला परतावं लागेल. क्रिकेट सगळी इंदापुरी जाती सगळी मनासाठी विला, चषक मनासाठी विला. साक्षी स्टार, साक्षी स्टार, साक्षी स्टार चषक ठेवलाय धानसरे गावाला. क्रिकेट स्पर्धा केली आयोजित धानसरे गावाला. राज पाटील येतात. गाथा 11 टीमचे खऱ्या अर्थानं संकटमोचक फलंदाज म्हणून त्यांच्याकडे पाहिला जातोय. परंतु इथे शेवटचे 3 चेंडू धावसंख्या धावफलकावरती पाहिली गेली तर 40 धावा आहेत. गोलंदाज सज्ज होतात. आपण या ठिकाणी बघतो राहुल भंडारीला एक एज जरूर मिळाला आहे, पण तो राजमध्ये क्षमता भरपूर आहे. राज देखील मोठे फटके खेचू शकतात. यावेळी समोरच्या दिशेनं फटका फसलाय. तू चल मे आया या पद्धतीनं खेळ तलोजा मजकूर टीमचा राहिलाय. राजला देखील माघारी परतावं लागेल. दोस्ती यारी हाय त्याची भारी, घेत नाही तो माघार. जित विषय हाय गंभीर, तित किशोर पोरची खंबीर. दोस्ती यारी हाय त्याची भारी, घेत नाही तो माघार. जित विषय हाय गंभीर, तित किशोर पोरची खंबीर. सुख दुःखाला धावून जाई, सुख दुःखाला धावून जाई. गोर गरीबाला आधार हाय, त्याचा गरीबाला आधार हाय. आमच्या किशोर पोरजीच्या नावाची लय वेगळीच नावातच दम आहे. किशोरदादा पोरजे यांच्या भरपूर सेवा केल्या. आता नवीन येणारा फलंदाज ब्रह्मा राजे, भरपूर वर्षाचा अनुभव.
ब्रह्मा राजे षटकातील पहिल्या इनिंग्स आपण या ठिकाणी पाहिलं तर शेवटचा चेंडू या सत्रातील असेल. शेवटचा चेंडू जर षटकार गेला तर एक सन्मानजनक धावसंख्या मी म्हणेन 46 धावा या मैदानावरती सेफ असणार का. राहुल भंडारी षटकातील शेवटचा चेंडू विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असणारा हा गोलंदाज पहिली विकेट हॅट्रिक संपादित करणार का. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न बॅट आणि चेंडूचा संपर्क नाही आहे. फसवा चेंडू ब्रह्मराजेला मात्र नक्कीच समजला नाही. या चेंडू सरळ जातोय विकेट किपर यांच्या हातामध्ये आणि यावेळी पहिला सत्र कंप्लीट झाला आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर गाथा 11 तलोजा मजकूर टीम जाऊन ठेपते. एकूण धावसंख्या 40 आणि 41 धावांचं आव्हान असेल तो नक्कीच मी म्हणेन ब्राह्मण करले टीम समोर. पाच षटकांचा खेळ इथे समाप्त झालाय. येणाऱ्या 5 षटकामध्ये काय घडणार काय बिघडणार पुन्हा एकदा कॉम बॉक्समध्ये आपल्या सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व आणि जबरदस्त कॉमेंटेटर योगी चिमडी सरांकडे. थँक्यू. रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. युट्यूबच्या माध्यमातून अर्थात फॉर्च्यून इव्हेंटच्या माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत. त्या सर्व रसिकांचं स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत. स्वर्गीय किसन दशरथ पोरजे आणि जय गणेश्वर क्रिकेट संघ धानसर आयोजित साक्षी स्टार चषक 2025 शानदार पर्व गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा याची दे याचा डोळा आपण पाहतोय. एक दमदार क्रिकेटचा सोहळा. पहिल्या राऊंडचा अंतिम सामना मैदानावरती एका बाजूला संघ आपण पाहतोय क्रिशा 11 ब्राह्मण करवले आणि दुसऱ्या बाजूला गाथा 11 तळोजा मजकूर. विकास दादा पोरजे यांचं देखील आगमन झाले. वेलकम, स्वागत आहे विकास दादा. टोटल 40 धावा पहिल्या सत्रामध्ये एकवटले तळोजा मजकूर संघ आणि 41 धावेचं टार्गेट आता क्रिशा 11 ब्राह्मण करवले या संघाच्या समोर उभं केलंय. चला वेळ घेऊ नका प्लीज, सहकार्य करा कारण यानंतर अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायची आहे. अजून एक मॅच आपल्याला, त्यामुळे पंच देखील लक्ष द्या, सहकार्य करा. सर्व टीम खेळाडू 2 सामने जिंकून खिळकाळी संघ सुपर 8 मध्ये दाखल झालाय. 1 सामना जिंकून गावदेवी बुर्दुल संघ पुढे आलाय. यातनं जो संघ जिंकेल तो गावदेवी बुर्दुल संघाच्या विरोधात खेळेल अंतिम मॅच. परंतु जाऊया मैदानावरती जिथे 41 धावेचा पाठलाग करण्यासाठी ऍज द ओपनर सलामी विस्फोटक खेळाडू ब्राह्मण करवे संघाचे तेजस पाटील आणि राहुल भंडारी हे 2 बॅट्समन आलेत मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅकवरती तलोजा एक्सप्रेस मयूर राजे. पहिला चेंडू शॉट लाईक दॅट, अगदी सुरेख फटका पॅडल स्वीप केलाय आणि बॉलला पाठवलाय पॅरलल प्लॅटर स्ट्रोक सीमारेषा बाहेर. षटकार.
घुटना टेक सिक्सर देख लो पोर्टोचा चेंडू त्यांना पॅडल स्वीप केला. काय सुरेख फटका. पहिला बॉलवरती तेजस पाटीलनं अकाउंट ओपन केलंय. चांगला चेंडू कमबॅक केला. बॅक ऑफ द हँड चेंडू रिलीज केला. थोडासा स्लो गतीने फेकला आणि इथे डॉट बॉलची समाप्ती झाली. पहिलं षटक मार्गस्थ. 6 धावा धावपडकावरती 41 टार्गेट. बॉल 30 चेंडूमध्ये त्याला 41 धावेचं टार्गेट दिलंय. त्यामुळे संघर्ष गाथा 11 तवोज मजकूर संघाला जास्त करावा लागेल. गाथा 11 म्हटलं की नितीनदादा गावण यांनी पुरस्कृत केलेला संघ आणि इकडे आमचे राजा पवार बैलाच्या मालक अक्षयदादा पाटील आला असत या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे. सुंदर फिल्डिंग. हाईटचा वापर केला. खरं तर बॉल पडल्यानंतर बाउन्स झाला आणि असं वाटलंही होतं की आता याच्या वरनं जाणार की काय, परंतु हाईट फॅक्टर खेळाडूचा जास्त असल्यामुळे बॉल अडवण्यामध्ये यश आलं. धावसंख्या 1 ने पुढे येते. धावसंख्या 7 धावा. 7 रन विदाउट लॉस. धावसंख्या बनवायची 41. 8.20 ची सरासरी. चांगला चेंडू समोर खेळतात. अगदी अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय. बाउंड्री लाईन मध्ये तो खेळाडू येणार. एक सिंगल घेणार. खरं तर धावसंख्या 8 वरती आहे. सिंगल डबलनं षटकामध्ये एखादा तरी मोठा फटका आला त्यानंतर सिंगल डबल जरी काढल्या तरी ब्राह्मण करबले संघ विजयाच्या समीप सहज पोहोचेल आणि तो प्रयत्न सध्या मैदानावरती पाहायला मिळतोय. राहुलभाई पाटील खरं तर या संघाचे मेन खेळाडू आहेत. सातत्य गेली कित्येक वर्ष या संघाच्या पाठीचे राहिले आणि या संघाला एकत्रित करून आतापर्यंत त्यांनी बॉल चांगला आहे. शॉट सिलेक्शन चांगलं आहे आणि ते बॉल चाललाय कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. दन 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 करत सीमारेषा बाहेर चौकार. अरे कोण रे आला तो धानसरवाला. अरे कोण रे आला तो धानसरवाला. तो कशात कम नाही रे. तो कशात कम नाही रे. आमच्या विलास पोरजी दादाच्या या नावात दम आहे रे. मागच्या बॉलवरती गॅप शोधण्यामध्ये सक्सेस झाले. खरं तर चांगला फटका होता. गॅप शॉट सिलेक्शन आपण पाहिलं. ऑफसेट मध्ये कोणताच खेळाडू नाहीये त्यामुळे पॉवर प्ले मध्ये त्याचा फायदा घेतलाय. ओ पाठीमागे नेत्रदीपक शोक बॉलला पाठवलाय. लॉंग लेगच्या दिशेनं अजून एक लय भारी चौकार. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या बिनगडीबाद 16. जी सुरुवात कृषालमन ब्राह्मण करवली संघाला हवी होती ती सुरुवात आत्ता मात्र मैदानामध्ये त्यांच्या ओपनर बॅट्समॅननं करून दिली आहे. 16 धावा आल्या पहिल्या ओव्हरमध्ये. आता जे टार्गेट आहे 24 बॉलमध्ये 25 आणि पॅनल्टी होती कदाचित टीम तोयच मजकूरला त्यामुळे त्या धावा आता ऍड केल्या जातील. 16+3 अशा 19 होणार. म्हणजे आता जे टार्गेट होतं 25 धावेचं तर आता राहिलं 22 वरती. 24 बॉल मध्ये आता आवश्यकता राहिली ती 22 धावेची. म्हणजे आता रस्ता पूर्णपणे मोकळा होत चाललाय टीम ब्राह्मण करबले संघाचा. 2 मॅचेस तर जिंकल्यात ऑलरेडी. टीम खिडकाली संघ जो डोंबिवली परिसरातला संघ आहे त्याच्यानंतर 1 मॅच जिंकलाय तो मलंगड परिसरातला बुर्दुळ संघ आहे आणि आता जवळजवळ मलंगड परिसरातला संघ पुन्हा ही मॅच जिंकेल की काय अशी आशा आहे. कारण आता 22 धावेची फक्त गरज आहे. पण तो क्रिकेटचा खेळ 1-2 षटकं जर चांगली फेकली तो मजकूर संघानं तरी सुद्धा ते कमबॅक करू शकतील. त्यामुळे स्वतःवरती विश्वास ठेवायला कॉन्फिडन्सनं क्रिकेट खेळावं लागेल. स्वतःवरती विश्वास ठेवून क्रिकेट खेळला तर नक्की विजय तुमचा आहे. परंतु हा बॉल हवे ते जास्त उंचीला गेलाय. क्षेत्ररक्षकाने जजमेंट चांगलं केलंय. चुकीची पोझिशन होती. चुकीची ऍक्शन होती. कदाचित तुम्ही झेल पकडताना जे हात आहेत त्याच्यातला जो डिस्टन्स होता तो जास्तच पाहायला मिळाला. कारण काही जे क्षेत्ररक्षक ते एकदम शरीराला लगत कॅच घेण्याचा प्रयत्न करतात. काही शरीरापेक्षा थोडे लांब हात ठेवतात. आता थोडंसं त्याचं ऍक्शन पण पाहिला. चुकीचा ऍक्शन होता. चुकीची त्याची ती पकड होती त्यामुळे झेल सुटलाय आणि जिबंदार मिळालाय. बॉल चांगला आहे. ऑफसाईडला क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी. एक सिंगल घेणार. दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की प्रत्येक बॉलला सिंगल जरी घेतली तरी हा सामना आम्ही जिंकू. कारण एकीकडे टीम खरं तर तवोज मजकूर संघ चुका केल्यात त्यांनी
आज पहिली मॅच नितसमध्ये जिंकली, दुसऱ्या मॅच मध्ये त्यांना परास्त व्हावं लागलं, परंतु कालचा जो त्यांचा प्रवास होता, खरं तर गाथा 11 तवोजा मजकूर संघ सिक्रेट स्पोर्ट नागझरीमध्ये आमदार चषकामध्ये सुपर 8 मध्ये दाखल झालाय. म्हणजे 11 तारखेला हा संघ तिथे खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. यंदाच्या सीझनची सुरुवात त्यांनी कदाचित चांगलीच केली आहे, कारण सुपर 8 मध्ये पहिल्याच स्पर्धेमध्ये ते पोहोचले. आज देखील एक मॅच जिंकली, सेकंड मॅच मध्ये ते परास्त झाले. एवढी गडबड होती का तिसऱ्या मॅच मध्ये इथे पोहोचलेत, पेनल्टी मिळाली, त्यामुळे धावपळ झाली आणि त्या धावपळीमुळे त्यांना चांगलं योग्य क्रिकेट खेळता आलं नाहीये. त्यामुळे आम्ही प्रत्येकाला सांगत असतो की तुम्ही क्रिकेट खेळताना 2 ठिकाणी स्पर्धा खेळू नका. याचं कारण की तुम्ही परफेक्ट त्या ठिकाणी पोहोचत नाही, त्याचं नुकसान संपूर्ण टीमला होतो. क्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, एक धाव तर आली. तवोजा मजकूरची तीच गोष्ट झाली की तिकडे एक मॅच जिंकली, त्यांना लगातार मॅच खेळावी लागली. त्यांना इकडे येण्याचं देखील त्यांना आशा होती की आम्हाला तिकडे पोहोचायचं, तो त्यांच्या डोक्यामध्ये विचार सुरू होता आणि अशा परिस्थितीमध्ये ती मॅच त्यांनी गमावली. इकडे आले, इकडे लेट पोहोचले म्हणून पेनल्टी मिळाली. थोडासा दबाव होता, काय रणनीती करायची त्यांना जमलं नाही, बॅटिंग पाहिजे ती झाली नाही आणि आता दबाव येत चाललाय. परंतु अद्याप परिस्थिती चांगली आहे, प्रयत्न करावे लागतील. बॉल चांगल्या समोर खेळतात, ऑन साईडला फिल्डर आहे. आता बॅट्समननं विचार केलेत शांत डोक्यानं की आम्ही सिंगल घेऊनच सामना संपवणार, कारण गेली 12:30 पर्यंत हा संघ इथे पोहोचला होता. त्याने संपूर्ण ग्राउंडचा अभ्यास केला, खेळपट्टी पाहिली की कशा प्रकारे मदत आहे, कोणत्या साईडला चांगले फटके जाऊ शकतात, याचा अनुभव त्यांनी घेतला. आणि नेहमी आम्ही ते सांगतो ना की तुम्ही कुठल्याही स्पर्धेमध्ये सहभागी झालं, कमीत कमी अर्धा तास त्या ठिकाणी अगोदर पोहोचा, जेणेकरून तुम्हाला ग्राउंडचा अभ्यास मिळेल, खेळपट्टी कशी आहे याचा अनुभव मिळेल. परंतु बरेच सारे संघ आहेत ते उशिरानेच खेळपट्टीवरती ग्राउंडवरती येतात, त्यामुळे कदाचित सामने त्यांना जिंकता येत नसतात. आता तर षटक देखील समाप्त झाला. ब्रह्माराजेने ब्रह्मास्त्र जरूर फेकले, परंतु फक्त त्याने 4 धावा दिल्या. अशीच षटकं आली तर कदाचित करोड संघासमोर नक्कीच कमबॅक करेल तळोजा मजकूर संघ. 2 षटकामध्ये आल्या त्या 24 धावा आणि आता गरज राहिली मैदानावरती 17 धावेची 18 बॉलमध्ये. तळोजा मजकूरचे प्रेक्षक थोडेसे चिंतित झालेत. अनिल राजे, साई राजे ऍक्शन दाखवते की अशा प्रकारे फटके खेळायचे होते. कधी कधी त्याचा गोलंदाजीमध्ये देखील वापर करतात, परंतु सध्या तो टीम मध्ये बाहेर आहे, कारण आता कॉमेंटर सुरू झाल्यापासून साई राजेला काही संधी मिळत नाही. कामेश, आकेश भरपूर सपोर्ट आहे या संघासाठी, परंतु चेहऱ्यावरती नैराश्य, कारण संघ थोडा अडचणीमध्ये आहे. गोलंदाज झालाय प्रथमेश सालुंके, तिसऱ्या षटकामध्ये त्याचा वापर केलाय. खरं तर जे पहिलं षटक मयूर राजेचं होतं ते मागणं पडलं टीमला. पहिला बॉल स्वागत केलंय प्रथमेशचं, वेलकम टू द ग्राउंड, आणि पहिला बॉल वरती ठोकलाय लॉंग ऑन सीमारेखेच्या बाहेर षटकार. हाय दैया मार डाला रे बहिया में कसी के सैया मारे लो कचा बहिया में कसी के सैया मारे लो. नाही, डीजे मास्टर जसं प्राइज मिळाली तसं त्याचं रूप बदलला. पैशानं काही होऊ शकतो. बॉल चांगला आहे, परंतु पडल्यानंतर पंचांनी वाईट घोषित केला. 1 धावा वाढतायत. टीमची टोटल सध्या धावपकावरती 31 रन, फक्त आता 10 धावेची गरज आहे. सामन्यामध्ये पूर्णपणे पकड मजबूत झाली आहे ती क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघाची. तवोजा मजकूर विरुद्ध ब्राह्मण करवले. मी विनंती करेल बुर्दुल संघाला, आपण रेडी राहा, कॅप्टन आपण समोर या, कारण या मॅच नंतर लगेच टॉस करायचा, त्यामुळे आपण जास्त काही दूर राहू नका, समोर या आमच्या. अगदी चांगला बॉल, गुडलेनचा वापर केला. फलंदाज ऑनसाइड मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते, बॉल पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. इथे फलंदाज बीट झाले. डॉट बॉलची समाप्ती. अपेक्षा एवढीच आहे की प्रत्येक ओव्हरमध्ये ज्या प्रकारे ब्रह्माराजेनं गोलंदाजी केली आहे तशी गोलंदाजी झाली तर कदाचित मॅच मध्ये कमबॅक होईल, परंतु हे कठीण आहे, कारण एकीकडे दोन्ही बॅट्समन सेट झालेत. ओपनिंग ब्लास्टर दोन्ही खेळतात मैदानाच्या आतमध्ये सेट होऊन, दोघांनी चांगला खेळ केलाय. बॉल चांगला आहे, गुडलेनचा वापर केलाय.
2 लगातार चेंडू चांगले फेकले, डॉट आलेत. खरं तर या षटकामध्ये पहिला षटकार वाईट, त्यानंतर 2 डॉट. आता जे समीकरण आपण पाहतोय धावपडकापती 31 रन लागलेत, म्हणजे 10 धाबीची गरज आहे. येणारे 15 चेंडू, धावांपेक्षा बॉल जास्त आहेत, त्यामुळे तो जे मजकूर संघाला जिंकण्याचे चान्सेस आहेत ते भरपूर कमी आहेत. भरपूर संघर्ष करावा लागेल. यावेळेस तर बॉल हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचलेत. वाह, क्या बात आहे, सुंदर झेल दिबलाय मयूर राजेनं. आणि ते पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये. राहुल भंडारी बॅक टू द डगआउट. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये राहुल पाटील, जागृती स्पोर्टच्या ऑनर सरबा. खरं तर अनेक वर्ष जागृती स्पोर्ट आणि ब्राह्मण करवले संघासाठी या खेळाडूनं नेतृत्व केलंय, तोच राहुल पाटील. पहिला फुलटॉस चेंडू प्रहार केलाय, मिस टायमिंग आणि धक्का. आल्या पावले माघारी परतावं लागेल यावेळेस राहुल पाटीलला. आणि धक्का नंबर 2 ब्राह्मण करवले संघाला. नवीन बॅट्समन आता मैदानाच्या आतमध्ये आलाय, साई पाटील, कॅप्टन टीम संघ ब्राह्मण करवले संघाचं. साई पाटील वरती आता जिम्मेदारी आली आहे. सामना एवढा कठीण नाहीये, कारण 13 मध्ये 10 बनवायचे आहेत. कधी कधी असे सामने देखील जिंकताना संघांना पाहिलेत. त्यामुळे तोच मजकूर संघ तुम्ही सामन्याची पकड सोडू नका, आशा सोडू नका. स्वतःवरती विश्वास असला की जगातल्या अनेक काही लढाया जिंकता येतात. छत्रपती शिवरायांनी शिकवलंय, शून्यातनं स्वराज्य निर्माण केलंय. आणि कठीण काळामध्ये तुम्हाला आता संघर्ष करायचा आहे. काल जरी कठीण असला तरी संघर्ष तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करायचा आहे. 12 मध्ये 10 स्वतःवरती विश्वास असला पाहिजे की मी सामना जिंकू शकतो. कारण बाळासाहेब ठाकरेंचं मागून एक वाक्य आहे की जगाच्या पाठीशी तुम्ही कुठेही जा, जर तुमचा सेल्फ कॉन्फिडन्स, तुमचा आत्मविश्वास तुमच्या सोबत असेल तर जगात तुम्हाला कोणीही परास्त करू शकत नाही. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता लेजंड खेळाडू. खरं तर एक काल गाजवला, हा काल गाजवताय. 40+ असो की ग्रामीण कैलास दादा पुरजी, फिटनेस लेवल तुम्ही पाहू शकता. 40+ झाल्यानंतर सुद्धा अजून सुद्धा तुम्हाला त्याचं वय सांगता येणार नाही, एवढा फिटनेस आहे. धावण्याची चपलाई, क्रिकेटचा खेळ, गोलंदाजी असो, फलंदाजी, क्षेत्ररक्षण, सर्व क्षेत्र गाजवलेत. त्यामुळे क्रिकेट खेळताना आज प्रत्येकाला सांगायला पाहिजे की फिटनेस असायला हवी ते कैलास दादासारखी. कारण फिटनेस जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही योग्य तो आणि पाहिजे तसा क्रिकेट खेळू शकता. बरोबर कैलास दादा सांगता येतं. आणि गावामध्ये अनेक खेळाडू कैलास दादांनी घडवलेत. स्वतःचा मुलगा देखील आता क्रिकेटमध्ये खेळतोय, पारस पोरजी. आणि सुंदर, कारण तो छोटा असताना झेल पकडताना आम्ही आयवा झेल पकडताना त्याला पाहिलं, ज्याचे वय अगदी भरपूर कमी होतं. ब्रह्मास्त्र फेकावे लागतील. ब्रह्माराजेनं जे गोलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये केली आहे त्यापेक्षा अधिक पटीने चांगली आता करावी लागेल जर सामना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये जिंकायचा असेल. पूर्ण दारोमदार जिम्मेदारी ब्रह्माराजेवरती. पहिला चेंडू इथे ब्लॉक हॉल मध्ये होता, चांगला फटका खोदून काढला. एक सिंगल एका ऍक्शन मध्ये बॉल उचलला नाहीये, ही चूक आहे तवज मजकूर संघाची. कारण अशा प्रेशर मध्ये तुम्हाला संघाच्या वरती दबाव टाकायचा समोरच्या वरती, तर तुम्हाला तो स्टँडर्ड दाखवावा लागेल. तुमची स्टँडर्ड गोलंदाजी, तुमचा स्टँडर्ड फिल्डिंग
फिल्डिंगचा दर्जा तुम्हाला दाखवायचे. अशीच संधी जर आपण गमवाल तर मग मॅच मध्ये कमबॅक होणं कठीण आहे. धाबा संख्या 34 वरती पोहोचली आहे. 33 हा ओके. 8 डावीची गरज आहे. 31 वरती 2 मिळाल्या, 33 आलेत. गोलंदाज तयार ब्रह्मा राजे. यावेळेस पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न, गती परिवर्तन, चेंज ऑफ द डिलिव्हरी, बॅक ऑफ द हँड चेंडूचा वापर केला. ब्रह्मा राजे देखील बऱ्याच वर्ष क्रिकेट खेळलाय. ब्रह्मा राजेकडे देखील अनुभव भरपूर आहे, कारण अनेक खेळाडू या संघामध्ये आले गेले, कित्येक खेळाडूंना आपण पाहिले. परंतु ब्रह्मा राजे, मयूर राजे हे दोन जे असे खेळाडू आहेत ते पूर्वीपासून तुम्ही त्यांना पाहताय. आताचे नवीन खेळाडू त्यांच्यामध्ये भरणा झालाय संघामध्ये, परंतु काहीतरी आदर्श घ्यायला पाहिजे मयूर राजेकडून, ब्रह्मा राजेकडून. जिंकण्यासाठी गरज आहे 7 धावेची. स्विच हिट, गोड फटका, सामना आम्ही जिंकू हे सांगितलंय आणि बॉल फेकून देतोय. यावेळेस बॅट्समन साई पाटील कॅप्टनच्या बॅटमधून षटकार. गावदेवी होती भरिली प्रियंका वैलिनी, गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. गावदेवी आईची होती भरिली प्रियंका वैलिनी, गणोबा देवाच्या दर्शनाली डॉली आणि ती जानवी. स्कोर इज लेवल. चला बुर्दुल संघ रेडी झालाय. ब्राह्मण करवले संघ कॅप्टन साई पाटील मध्याच्या हातमध्ये. चांगला फटका. विजय स्ट्रोक कॅप्टन ठोकला आणि जिंकलाय ही मॅच. क्रिशा 11 ब्राह्मण करवले संघानं कॅप्टन. चला ब्राह्मण करवले प्लीज आपण कॅप्टनला पाठवा लगेच. आता बाकी खेळाडू सेकंड करा आपण. आता जी लढत झाली त्या लढतीमध्ये क्रिशा 11 ब्राह्मण करवले क्रिकेट संघाने विजय संपादित केला. दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेला आहे. अभिनंदन. गाथा 11 तळोजा मजकूर साक्षी ट्रॉफी